आपल्याला बिर्याणी बनवून घ्यायची आहे। तर यासाठी ना मी पूर्ण मसाले लावून मॅरिनेट होण्यासाठी 2 ते 3 तास ठेवलेलं होतं। आणि आता नंतर आपल्याला बिर्याणी बनवायची आहे। तर त्या अगोदर ना खाली जास्त चिकन करपू नाही म्हणून मी असे त्याचे काप ठेवणार आहे टमाट्याचे। टमाट्याचे काप ठेवल्यानंतर मी त्यावरती ठेवणार आहे चिकन। जरी करपलं तरी का जास्त करपणार नाही आपलं। त्यासाठी असे खाली टमाटे टाकून घ्यायचे। आता जे आपण दही वगैरे लावून ठेवलेलं होतं ना ते टाकून घ्यायचं। मी पूर्ण मसाले लावलेले होते याला आणि खडे मसाले पण लावलेला आहे, बिर्याणी मसाला पण लावलेला आहे। तर आपण हे चिकन असं टाकून घ्यायचं। थोडं भाजीसाठी घेऊ काढून आपण। आणि नंतर ना यावरती काय टाकायचं आहे का, तांदूळ टाकायचे आहेत। तांदूळ मी काय केलेले आहे, उकडून घेतलेले आहेत तांदूळ का, उकडून घेतलेले तांदूळ टाकायचे। तांदूळ उकडताना देखील ना मी यामध्ये टाकलेले आहे लवंगा, तेजपत्ता। असा बसलेला आहे भात, तर ह्याला खुल्ला करून घ्यायचा। पूर्ण खडे मसाले टाकलेले आहेत मी। पूर्ण खुल्ला खुल्ला झाला हो का भात। मी यावरती टाकणार आहे कलर। तर छानपैकी असे कलर पण टाकून घेतो आपण। कलर थोडा जास्त झाला। दोन 3 प्रकारचे कलर टाकून घेऊता। छानपैकी असे कलर टाकून घ्यायचे। 3 तास मी ठेवलं होतं मॅरिनेट होण्यासाठी। त्याला लावलं होतं दही, बिर्याणी मसाला, लसूण, कांदा, अद्रक आणि दही आवर्जून लावायचं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर। आणि छानपैकी असं पण बिर्याणी बनवलेली आहे। आणि त्यावरती टाकून घेऊ धनिया। आणि 30 मिनिट का आपण गॅसवर असं कमी आचेवर ठेवायचं। मस्तपैकी बिर्याणी आपली बनते। व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? जर आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय, टेक केअर।